हाय हॅलो नमस्कार. तर चला बघा, आज आमच्या शेळीची झाली डिलेवरी आणि तिला काय झालंय तर मी तुम्हाला ते दाखवते. म्हणजे तिला करडं झालेलं आहे 3. चला तर मी तुम्हाला दाखवते. आणि रानातून शेणासाठी घास पण आणायचा आहे, घास पण घेऊन यायचा आहे. तर चला अगोदर तुम्हाला मी बच्चे दाखवते. 3 झालेत आम्हाला, डिलेवरी झाली शेळीची. तर ही बघा, ही शेळी आणि हिला 3 करडं झाले. तर हा बघा, इथे बघा हे जाळीत 3 करडं झालेले आहेत शेळीला. तर चला मी यांना खायसाठी आणते जाऊन. आता आधी तिला खायला रानातून जाऊन. तर चालले मी रानात आणि इथं पिल्लू माझी खेळती बघा, माझ्याकडेच निघली. किती छान स्माईल दिली, किती पटापटा पटापटा आली माझ्याकडं. आणि चल बाय, चला उठा, चला चला. हो तर बघा, ही छिटकुशी आली अस्तर न्यायला. काय पाहिजे म्हणली तुला? तर हिला लाल अस्तर आणि लाल धागा द्यायचा आहे. चला तर लाल अस्तर आणि लाल धागा देते तिला मी. सो बघा, इथं आहे तर अस्तर आणि अस्तरमधून हिला लाल अस्तर द्यायचंय. एकदम लाल पाहिजे का? बघा, हे आहे लाल अस्तर आणि याच्यातूनच तिला लाल धागा पण पाहिजे. तर चला बघू. याच्यात काही लाल कलरचा मला धागा भेटला नाही. आता याच्यात बघते लाल कलरचा धागा आहे का कसा. थांब रे 2 मिनटं. तर बघा, याच्यात पण लाल धागा नाही. बघू दुसऱ्या ह्याच्यात पाहते लाल आहे का. ह्याच्यात लाल आहे का बघते. तर ह्याच्यात लाल भेटला. हे बघा 2 धागे, 1 धागा आणि 1 अस्तर दिले. तर हे इथं ठेवून देते. चला तर इकडं पण गिरायक आले आणि इकडं पण आले. तर 1 लाल धागा आणि 1 अस्तर दिले. काय पाहिजे तुला? 3 रुपयाच्या पेप्स्या. तर पैसे बघा किती खराब करून आणले. तर चला बघा, आज लाईट नाही आहे त्यामुळे फ्रीजची ही अवस्था झालेली आहे आमच्या. कारण लाईट नसल्यामुळं काय सगळं त्यात लस्सीच नाही, ते हीच नाही राहिला बर्फ. चल ग ओय. चला तर तिला देते हे धागा आणि ती. तर चला बघा, हिला धागा आणि ती देते. चल गा, धर तुला धागा. बाळापाशी खेळत बसली. पळ. चालेल, तेवढ्या शेळ्या आल्यात आता.
आता शेळ्या बांधल्याशिवाय जावंच नाही लागणार मला. हे बघा आमच्या शेळ्या पण आल्यात आता. त्यातून थोडा आहे मम्मीला म्हणा राहू दे, नसला तर मग दुसरा देईन म्हणा. लय लाल नाही आहे मम्मीला म्हणा. बघा शेळ्या पण आल्यात आमच्या. तर चला आता शेळ्या बांधते. खेळते आमची बार कशी खेळती, कशी स्माईल आहे. स्माईल ओ थांबाल शेळ्या बांधून देऊ आता. मला तिथं गेलं लक्षात आलं बरं का बाई. तर बघा मी आता आलेले आहे रानात आणि रानातून न्यायचं आहे शेळ्यांसाठी घास. तर घास कापते. शेळीला म्हणजे सगळ्या शेळ्यांना घास न्यायचा आहे. आणि शेळी पण म्हणजे तिची येली म्हणायचं डिलेवरीच झाली, तर तिला पण कट झालीत. तिला पण खायला लागतं आहे. तिला आता खायला टाकावं लागेल निघून. तर चला घास कापते, घास घेऊन जाते घरी. आणि ते पण आलेले आहेत घरी आता. तर चला बघू आता, कापते थोडासा घास. बघा माझं झालेला आहे घास कापून आणि आत्ता मी जाणार आहे घरी. दिवस पूर्ण मावळायला चाललेला आहे. तर चला